न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती सूर्यकांता यांच्या खंडपीठासमोर आता पुढचे 3 दिवस एक महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। ही सुनावणी आहे शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्हासंदर्भात। गेल्या 2.5 वर्षांपूर्वी जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष हे एकनाथ शिंदेंना दिलं, या सगळ्या निर्णयाच्या विरोधामध्ये, निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती। या याचिका दाखल केल्यानंतर सातत्याने त्या संदर्भातल्या चर्चा झाल्या, युक्तिवाद झाले, प्रत्येकाने आपापले पुरावे समोर ठेवले, कागदपत्र सादर करण्यात आलेली होती आणि आता 2.5 वर्षांनंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधातल्या याचिकेवर आता सुनावणी होणार आहे। पुढचे 3 दिवस ही सुनावणी सुरू राहणार आहे। सातत्याने सुनावण्या झालेल्या होत्या। याआधी जेव्हा याचिका दाखल केली त्याच्या आधी विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा देखील आपल्याला मान्य नाही असं देखील उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने म्हटलेलं होतं। हा लढा सुप्रीम कोर्टामध्ये देत आहेत ते म्हणजेच अनिल देसाई आणि अनिल परब, जे सातत्याने या सगळ्या संदर्भातले पुरावे सुप्रीम कोर्टात सादर करतात। आता पुढचे 3 दिवस आजपासून ही सुनावणी सुरू होते या खंडपीठासमोर आणि खंडपीठ काय निर्णय देणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, म्हणजे याआधी लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मशाल चिन्ह वापरलं आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदेंनी वापरलेलं होतं। आत्ताही पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे। पण जर का पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर आहेत आणि पुढच्या 28 तारखेला सगळ्याच पक्षांना चिन्ह वाटप केले जातील किंवा उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे। चिन्ह वाटप होण्यापूर्वी जर का निकाल आला, म्हणजे पुढच्या 3 दिवसात निकाल येईलच, पण जर निकाल आला तर निकाल आल्यानंतर मग नेमका पक्ष कोणाकडे जाईल, धनुष्यबाण कोणाकडे असेल हा महत्त्वाचा भाग असेल। पण याचा फायदा तोटा कोणाला किती होणार आहे या संदर्भातले तर्कवितर्क लावले जातात। गेल्या 2.5 वर्षामध्ये मशाल हे उद्धव ठाकरेंचे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचलेले आहे। पण जर निकाल लागला आणि त्याचा जर धनुष्यबाण एकनाथ शिंदेंच्या ऐवजी जर उद्धव ठाकरेंना मिळाला तर ते पुन्हा लोकांपर्यंत पोहोचवणं कितपत कठीण असेल हा भाग वेगळा आहे। किंवा जर ते एकनाथ शिंदेंकडेच राहिलं तर उद्धव ठाकरे पुढचा निर्णय काय घेतील, पुढची त्यांची भूमिका काय असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। पण सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजेच धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नेमकं कोणाकडे राहणार आणि त्याचाच निकाल पुढच्या 3 दिवसात येणार आहे आणि म्हणूनच आता आजपासून ही सुनावणी सुरू झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, मुंबई।